गुड मॉर्निंग स्टूडेंट। तो आज हम एक नया कंसेप्ट लेकर आए हैं। उस कंसेप्ट का नाम है करंट एंड इलेक्ट्रिसिटी। करंट क्या होता है और इलेक्ट्रिसिटी किसे कहते हैं। तो करंट एंड इलेक्ट्रिसिटी ये आजच्या संकल्पनेचा टायटल आहे, करंट अँड इलेक्ट्रिसिटी. ओके, करंट कुणाला म्हणायचं करंट आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय आहे. ही प्रोसेस आहे. प्रोसेस कशाची प्रोसेस? निर्माण करण्याची. कुणाला निर्माण करण्याची? इलेक्ट्रिक करंट निर्माण करण्याची. म्हणजेच इलेक्ट्रिक करंट मिळतं आपल्याला कधी केव्हा जर आपण एखाद्या कंडक्टरच्या अक्रॉसमध्ये, एखाद्या मेटलच्या अक्रॉसमध्ये, एखाद्या रॉडच्या अक्रॉसमध्ये पोटेन्शियल डिफरन्स लावला असेल तर आपल्याला त्या कंडक्टरमधून जाणारं करंट मिळतं. सच फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रिक करंट, द प्रोसेस टू कॅरी द करंट, द प्रोसेस टू कंडक्ट द करंट due to application of potential difference across the conductor. That process is called as electricity. And current and electricity means the quantity which is produced due to potential difference, which is cause of the potential difference, called as current, electric current. Electric current ही भौतिक राश आहे, क्वांटिटी आहे आणि या क्वांटिटीची निर्मिती करण्यासाठी आपण एखाद्या कंडक्टरच्या अक्रॉसमध्ये पोटेन्शियल डिफरन्स लावलो. त्याचा परिणाम काय झाला तर हा परिणाम आहे पोटेन्शियल डिफरन्सचा आणि त्या परिणामाला आपण काय म्हणतोय? इलेक्ट्रिक करंट. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करंट बद्दलची संकल्पना मांडणार आहोत. करंट काय असतं, कधी वाहतं, कधी वाहत नाहीये आणि कुठल्या डायरेक्शनमध्ये वाहतं, मग त्याला दिशा असते का, दिशा असते का नसते, मग दिशा असेल तर मग स्केलार आहे का वेक्टर आहे, मग या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. हाऊ टू मेजर द करंट थ्रू द कंडक्टर आफ्टर द अप्लिकेशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड बिफोर द अप्लिकेशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे जेव्हा आपण एखादा मेटल आणि नॉन मेटल, सेमीकंडक्टर असं आपण वर्गीकरण करणार आहोत. या करंटच्या किमतीवरनं आणि करंटला अपोज करणाऱ्या टेंडेन्सीवरनं किंवा करंटला असिस्ट करणाऱ्या टेंडेन्सीवरनं आपण मटेरियलचे 3 क्लासमध्ये क्लासिफिकेशन करणार आहोत. तर आपण क्लासिफिकेशन करण्या अगोदर डिफाईन करूया करंट काय आहे. The rate of flow of electric charge called as electric current and the rate of flow of electrons called as electron current. तर इलेक्ट्रॉनच्या रेट ऑफ फ्लोला म्हणायचं इलेक्ट्रॉन करंट आणि इलेक्ट्रिक चार्जच्या रेट ऑफ फ्लोला म्हणायचं इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट इज द प्रोसेस, it is the measurement, it is the quantity, scalar quantity, not vector. It has only magnitude and direction also, but the laws of vector addition are not obeyed. Laws of vector addition are not satisfied by the current. That's why it is not the vector. जब तक vectors किसे कहा जाता है? सिर्फ उसको मैग्नीट्यूड रहना और उसको मैग्नीट्यूड के साथ साथ डायरेक्शन रहना इतना ही जरूरी नहीं है बच्चों, वह लॉज ऑफ वेक्टर एडिशन सेटिस्फाई करना ये भी जरूरी है. अगर कोई क्वांटिटी लॉज ऑफ वेक्टर एडिशन के साथ साथ मैग्नीट्यूड और डायरेक्शन है उसको, तो उसको हम बोलते हैं वेक्टर है. तो करंट को दिशा होती है, करंट को मैग्नीट्यूड होता है, मगर बच्चों इसे हम वेक्टर नहीं कह सकते क्योंकि जो लॉज ऑफ वेक्टर एडिशन है ना वो सेटिस्फाई नहीं करता है. लॉज ऑफ वेक्टर एडिशन में हम ऐसे कहते हैं, अगर 2 वेक्टर थीटा एंगल बनाकर मूव होते हैं, अगर थीटा एंगल बनाकर डायरेक्शन से उनके, तो रिजल्टेंट उनका
किस दिशा में आना चाहिए, तो लॉज ऑफ एक्ट्रेडिशन के अकॉर्डिंग उसकी दिशा बताई जाती है। अगर उसी दिशा में अगर करंट जा रहा है तब हम कहेंगे लॉज ओबे कर रहा है, मगर करंट उस लॉ को ओबे नहीं करेगा। कैसे बच्चों, देखो अगर कोई वेक्टर इधर है और वेक्टर दुसरा इधर है, समजो इधर करंट I1 येत आहे, इकडे I2 करंट जात आहे आणि दोघं एकमेकांशी थीटा अँगल करून जात आहे, तर तुम्हाला माहित आहे रिझल्टंट ऑफ दीज टू वेक्टर्स मस्ट बी प्रेझेंट इन बिटवीन द टू वेक्टर्स। परंतु समजा इकडे वायरच नाहीये, इकडे त्याला माध्यमच नाहीये त्या चार्जला पळण्यासाठी, तर मग मला सांगा या दिशेत करंट जाईल का हो? नाही। म्हणून लॉज ऑफ एक्ट्रेडिशन ओबे होतील का? नाही। म्हणून तर याला काय म्हणायचं नाही, मग वेक्टर म्हणायचं नाहीये। जर आपण ज्या दिशेत करंट कॅरिंग कंडक्टर, ज्या दिशेत कंडक्टर तुम्ही ठेवला त्या दिशेमध्ये करंट जाणार ना। समजा इकडे एक वायर आहे, या वायरमधून करंट चाललंय, इकडे एक वायर आहे, या वायरमधून करंट चाललंय, या दोघांचं रिझल्टंट करंट या मार्गाने जायला पाहिजे ना, मग जातं का हो? नाही, कारण करंट कंडक्ट होण्यासाठी माध्यमाची गरज आहे। असलं तसलं माध्यम नाही, मेटल्स, गुड कंडक्टर्स यांची गरज आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो याला आपण स्केलार म्हणतोय, वेक्टर म्हणत नाही, इवन दो इट हॅज अ डायरेक्शन बट इट डझंट ओबे। हे त्या लॉज ऑफ एक्ट्रेडिशनला ओबे करत नसल्यामुळं आपण त्याला काय म्हणत नाहीये, वेक्टर म्हणत नाहीये। तर चला मग विद्यार्थ्यांनो, व्हॉट इज करंट? करंट इज द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस। करंट दोन प्रकारचं असतं, इलेक्ट्रॉन करंट आणि इलेक्ट्रिक करंट। इलेक्ट्रिक करंट, तर इलेक्ट्रॉन करंट कशाला म्हणायचं? रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन dE अपॉन dt याला म्हणायचं इलेक्ट्रिक करंट। इलेक्ट्रॉन इथं चार्ज, इलेक्ट्रॉनचा चार्ज आहे, ओके। रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन कॉल्ड एज इलेक्ट्रॉन करंट अँड रेट ऑफ फ्लो ऑफ पॉझिटिव्ह चार्ज कॉल्ड एज इलेक्ट्रिक करंट। कन्वेंशनल पॉजिटिव चार्ज बच्चों, कभी भी इलेक्ट्रॉन ही मूव होता है, कभी पॉजिटिव चार्ज मूव नहीं होते हैं, इनडायरेक्टली उसको कन्वेंस किया जाता है। जिस दिशा में इलेक्ट्रॉन मूव होता है उसके अगेंस्ट डायरेक्शन में पॉजिटिव चार्ज मूव हो रहा है, ऐसे हम कन्वेंस किया होता है, कन्वेंस केलेलं असतं, म्हणून त्याला कन्वेंशनल पॉझिटिव्ह चार्ज असं म्हणतोय। साधं आणि सिंपल उदाहरण देतो विद्यार्थी मित्रांनो। काय झालं, बसमध्ये आपण बसण्याची अरेंजमेंट प्रॉपर वेनं केलेली असते। विद्यार्थ्यांनो काय झालं, समजा फुल बस भरलेली आहे, एकही जागा शिल्लक नाही आहे आणि एकही जागा शिल्लक नाही आहे आणि रस्ता खराब आहे आणि या रस्त्या खराब असल्यामुळे मागच्या लोकांना आदळावं लागतं, पण नाविलाज असतो, दूरचा प्रवास असल्यामुळे बसावं लागतं। परिस्थिती अशी झाली, अचानक कुठेतरी एक मध्ये इन बिटवीन एक पॅसेंजर उतरणार आहे। मग आता एखादा पॅसेंजर उतरणारा आहे, तर मग मला सांगा, जो समोरच्या चेअरवरचा, समोरच्या सीटवरचा किंवा इन बिटवीन मधल्या कुठल्याही चेअरवरचा जर एखादा माणूस उठून उतरला बसच्या खाली, तर जागा एक वॅकेंट झाली ना। मग तिथं कुठलं येऊन बसता तो सांगा बरं, तिथं कोण भरेल ती जागा? तर अगदी पाठीमागच्या किंवा कुठल्याही पाठीमागच्या चेअरवरचा माणूस इथं येऊन बसेल, कारण बस आदळत आहे आणि त्याचा पाठीला त्रास होत असेल, तर तो पटकन या समोरची जागेवर येऊन बसेल। मला सांगा, जागा कुठे गेली? मग रिकामी जागा तिथं गेली आणि माणूस कुठं आला? इथं आला। मग मला सांगा, ॲक्च्युअल जागा मूव्ह झाली का हो? नाही। कोण मूव्ह झालं? मग माणूस मूव्ह झाला। म्हणून माणूस मूव्ह झाला, पण आपण काय म्हणतोय, मग इथली जागा भरली ना, गेली कुठं जागा? तिथं गेली। त्या जागेवर जर आपण फक्त पॉझिटिव्ह चार्जच बसत असेल, तर आपण म्हणतो त्या जागेवर निगेटिव्ह चार्ज आहे, आणि त्या जागेवर जर फक्त निगेटिव्ह चार्जच येऊन बसणार असेल, तर आपण कन्व्हिन्स करतो की त्या जागेवर पॉझिटिव्ह चार्ज आहे। बाळांनो, इथं पळणारे कोण आहेत हो? इलेक्ट्रॉन्स आहेत। विद्यार्थी मित्रांनो, जर मटेरियल हे गुड कंडक्टरचं असेल, मेटलचं असेल,
तर कॅरियर्स ज्यांच्यामुळं करंट फ्लो होतं, ज्यांच्या फ्लोमुळं करंट ही क्वांटिटी डिफाईन करतो, त्यांना आपण कॅरियर म्हणतो. मग करंट कॅरियर कोण आहेत? तर मेटल्समध्ये करंट कॅरियर आहेत फ्री इलेक्ट्रॉन्स. सॉलिडमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स करंट कॅरियर असतात. लिक्विड्समध्ये पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयॉन्स बोथ आर करंट कॅरियर्स. म्हणजे कॅरियर्स बोथ असतात लिक्विडमध्ये. गॅसेसमध्ये लिक्विड आयॉन्स असतात, इलेक्ट्रॉन्स असतात गॅसमध्ये. म्हणजेच परिस्थिती काय आहे लक्षात घ्या. कंडक्टर, गुड कंडक्टरचा गॅस असेल, गुड कंडक्टरचा लिक्विड असेल, गुड कंडक्टरचा सॉलिड असेल तर कॅरियर बदलतात. सेमीकंडक्टर नावाचं एक मटेरियल आहे विद्यार्थ्यांनो, तिथं करंट कॅरियर फ्री इलेक्ट्रॉन अँड होल पेअर असतात. होल्स म्हणजे व्हॅकन्सीज ऑफ द इलेक्ट्रॉन्स, आणि इलेक्ट्रॉन तुम्हाला इलेक्ट्रॉन काय आहे, आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. म्हणून इलेक्ट्रॉनच्या फ्लोला इलेक्ट्रॉन करंट म्हणा, आणि त्याच्यामुळं कन्व्हेन्शनल पॉझिटिव्ह चार्जच्या रेट ऑफ फ्लोला म्हणायचं इलेक्ट्रिक करंट. बोथ मस्ट हॅव द सेम मॅग्निट्यूड मगर डायरेक्शन अपोजिट. इलेक्ट्रिक चार्ज हा कन्व्हेन्शनल पॉझिटिव्ह चार्जचा फ्लो आहे, रेट ऑफ फ्लो. ज्या दिशेत इलेक्ट्रॉन पळतो त्याच्या अगेन्स्टमध्ये इलेक्ट्रिक चार्ज जाणार आहे ना बाळांनो. समजा चेअर समोरची जागा खाली होती, ती जागा मागचे लोक येऊन भरत असतील तर डेफिनेटली जागा ही रिकामी पुढे जाणार आहे, म्हणजे मागे जाणार आहे. जर माणूस पुढे येत असतील तर जागा मागे जाणार. म्हणजे इट इज अपोजिट इफेक्ट आहे. अगदी तसंच ज्या रेट ऑफ फ्लोनं किंवा ज्या रेटनं इलेक्ट्रॉन पळतात त्याच्या रेट ऑफ फ्लोला म्हणायचं इलेक्ट्रॉन करंट, आणि ज्या रेटनं कन्व्हेन्शनल पॉझिटिव्ह चार्ज पळतो याला म्हणायचं इलेक्ट्रिक करंट. दोघातला नावात फक्त बदल आहे आणि डायरेक्शनमध्ये एक्झॅक्टली अपोजिट आहेत. हे इलेक्ट्रिक करंट पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल जातं थ्रू द कंडक्टर, आणि हे करंट निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल जातं थ्रू द कंडक्टर. एखाद्या कंडक्टरच्या अक्रॉसमध्ये जर बॅटरी जोडली असेल, सेल जोडला असेल, तर सेल काय आहे त्याचा डिटेल अभ्यास करूया नंतर आपण. सध्या आपण त्याचा वापर करूया. समजा एखादा सेल आपण जोडला, सोर्स ऑफ EMF असतं ते, म्हणजे एनर्जी कन्व्हर्जन करतं ते आणि आपल्या कॅरियरला एनर्जी देतं, म्हणजे सोर्स ऑफ एनर्जी आहे तो. मग तो सोर्स ऑफ एनर्जी त्याला आपण सेल म्हणतो, आणि अनेक सेल्स मिळून बॅटरी तयार होते. आणि त्या बॅटरीला जेव्हा कंडक्टरशी जोडतो, जर समजा इलेक्ट्रिक करंट जर विचारलं त्याची दिशा, तर इलेक्ट्रिक करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी थ्रू द कंडक्टर, नॉट थ्रू द बॅटरी. बॅटरीतून जाणारं करंट वेगळं, आणि कंडक्टर बाहेरच्या कंडक्टरमधून जाणारं त्याला आपण एक्सटर्नल रेजिस्टन्स म्हणतोय. एक्सटर्नल रेजिस्टन्समधून जाणारं करंट वेगळं असतं. म्हणून इलेक्ट्रिक करंट एक्सटर्नल रेजिस्टन्समधून जाणाऱ्या करंटची दिशा सांगत असताना इट इज ऑलवेज फ्लोज फ्रॉम positive terminal of the cell to negative terminal of the cell, means it is always flows from higher potential to lower potential. Positive charge always flows from higher potential point to lower potential point through the medium, while electrons are always flows from lower potential point to higher potential point. का? त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो, म्हणून लोअर पोटेन्शियल पॉईंटकडनं हायर पोटेन्शियल पॉईंटकडे तो इलेक्ट्रॉन फ्लो होतो. म्हणून तर लोअर टू हायर जाणारा इलेक्ट्रॉन म्हणून इलेक्ट्रॉन करंट इकडे जातं, आणि हायर टू लोअर जाणारा इलेक्ट्रिक चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रिक करंट इकडे जातं. इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉन करंट एक्झॅक्टली इक्वल मॅग्निट्यूडचे असतात, पण अपोजिट डायरेक्शनमध्ये असतात. त्यांचा रिप्रेझेंटेशन कसं करायचं असतं, त्याचा सिम्बॉल कसा दाखवायचा असतो. आता तुम्हाला माहीत आहे, चार्ज हा प्रोटॉनवर चार्ज किती असतो, +E असतो. इलेक्ट्रॉनवर किती असतो, -E असतो. आणि इलेक्ट्रॉनच्या शिफ्टिंगमुळं, इलेक्ट्रॉनच्या मायग्रेशनमुळंच हा चार्ज निर्माण होतो. म्हणून कुठल्याही बॉडीवर चार्ज हा इंटिग्रल मल्टिपल ऑफ चार्ज अँड इलेक्ट्रॉन, आणि इलेक्ट्रॉनच्या इंटिग्रल मल्टिपलमध्ये चार्ज अस्तित्वात असतो. आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये याला डिफाईन केलेलं आहे. म्हणून क्यूची किंमत जर तुम्ही
एन टाइम्स ई दिलात आणि एन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इकडे जास्त असतील, इलेक्ट्रॉन लोअर टू हायर पोटेन्शियल जातात. एन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर समजा लोअरकडनं हायरकडे जात असतील, इथं दाखवतोय बाळांनो दिशा, हे बघा. जिंदगी एक सफर है सुहाना, ये देखो ये है बैटरी या सेल कहो से, माइनस प्लस. ओके बच्चों, अब देखिए इसे बोलते हैं पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल, इसे जोड कनेक्ट किया है, याला निगेटिव्ह टर्मिनल. तर याच्यात हे कंडक्टर आहे, मेटलचं आहे, मग इलेक्ट्रॉन्स या दिशेत जातात, इलेक्ट्रॉन्स या दिशेमध्ये. ओके, आणि कन्व्हेन्शनल पॉझिटिव्ह चार्ज या दिशेत जातो. मग याला काय म्हणायचं, इलेक्ट्रिक करंट इकडे जाणारा, आणि हा कोण आहे, इलेक्ट्रॉन करंट इकडे येणारा. ओके, या दिशेत येणारा. मग आता इलेक्ट्रॉन करंट आणि इलेक्ट्रिक करंट यामधला फरक सांगत असताना हे बघा, हायर पोटेन्शियलकडनं लोअरकडे जाणारा कोण आहे, इलेक्ट्रिक करंट. म्हणून हा पॉझिटिव्ह कन्व्हेन्शनल चार्ज इकडे चालला आहे आणि हा इकडे चालला आहे. आता सांगा, समजा 10 इलेक्ट्रॉन जर इकडे गेले या एरिया ऑफ क्रॉस सेक्शनमधून, या एरिया ऑफ क्रॉस सेक्शनमधून 10 इलेक्ट्रॉन इकडे गेले, तर सांगा किती करंट वाहिलं. याच्यातनं फक्त 10 इलेक्ट्रॉन इकडे गेलेत असं म्हटलं, तर मला सांगा 10 इलेक्ट्रॉन इकडे गेलेत म्हणल्यानंतर नेट चार्ज किती गेले तिकडे, या एरिया ऑफ क्रॉस सेक्शनमधून, क्रॉस सेक्शनल एरियामधून 10 इलेक्ट्रॉन इकडे गेलेत म्हणल्यानंतर चार्ज किती गेलेत, मग -10e चार्ज इकडे गेलाय अपॉन टाईम. म्हणजेच काय झालं, हे इलेक्ट्रॉन करंट. इलेक्ट्रॉन करंट किती, तर -10 × E/T. टी टायमामध्ये 10 इलेक्ट्रॉन इकडे गेलेत तर करंटची किंमत काय झाली, -10E/T. बघा, ही दिशा कुणीकडे, लेफ्ट साईडला चाललेलं आहे. ओके, समजा तुम्हाला म्हटलं 10 प्रोटॉन इकडे गेलेले आहेत, 10 प्रोटॉन इकडे गेलेले आहेत, तर 10 प्रोटॉन म्हणजे 10 प्रोटॉनवरचा चार्ज 10E/T. टी टायमामध्ये 10 प्रोटॉन इकडे गेल्यामुळं करंट किती झालं या क्रॉस सेक्शन एरियातनं, गिवन क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द कंडक्टरमधून, गिवन क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द कंडक्टरमधून 10 इलेक्ट्रॉन इकडे गेलेत असं म्हटलं, तर तेव्हा इलेक्ट्रॉन करंट असं काढलात. 10 प्रोटॉन इकडे गेलेत असं म्हटलं तर इलेक्ट्रिक करंट तुम्ही असं काढलात. हा इलेक्ट्रिक करंट आहे बाळांनो. ओके, आता मी प्रश्न कसा बदलतोय बघा, 10 इलेक्ट्रॉन इकडे गेलेत आणि 10 प्रोटॉन इकडे गेलेत. मी जेव्हा पाहत होतो टी टायमामध्ये त्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शनमधून 10 इलेक्ट्रॉन इकडे गेलेत आणि 10 प्रोटॉन इकडे गेलेत, तर आता करंट किती फ्लो झालं असं विचारतोय. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिक करंट विचारतंय का इलेक्ट्रॉन करंट विचारतंय, हे महत्त्वाचं आहे. मी काय म्हणतोय, 10 इलेक्ट्रॉन इकडे गेलेत आणि 10 प्रोटॉन इकडे गेलेत, तर इलेक्ट्रिक करंट किती फ्लो झालं त्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शनमधून असा प्रश्न विचारतो. इलेक्ट्रिक करंट हा शब्द वापरलाय, इलेक्ट्रॉन करंट नाही. तर लक्षात घ्या, या प्रोटॉनमुळं जाणारं 10 प्रोटॉनमुळं इलेक्ट्रिक करंट तर असणारच, पण या -10e इलेक्ट्रॉनमुळं तिकडे जाणारं इलेक्ट्रॉन तिकडे गेलेत म्हणजे कन्व्हेन्शनल पॉझिटिव्ह चार्ज इकडे आलेत, म्हणजे याचा इलेक्ट्रिक करंट किती झालं, 10E/T झाला. मग इलेक्ट्रॉन 10 इलेक्ट्रॉन इकडे गेल्यामुळं इलेक्ट्रिक करंट आलं 10E/T, आणि हे ऑलरेडी इलेक्ट्रिक प्रोटॉन्स आहेत ना, म्हणून यांच्यामुळे इलेक्ट्रिक करंट 10E/T. तर टोटल इलेक्ट्रिक करंट जर विचारलं ना, तर टोटल इलेक्ट्रिक करंट येतं 20E/T. लक्षात घ्या बरोबर ना, करंट फाइंड आउट करण्यासाठी चूक होते. तुम्हाला असं म्हणतात 15 इलेक्ट्रॉन इकडे गेलेत आणि 25 प्रोटॉन इकडे आलेत, तर नेट इलेक्ट्रिक करंट थ्रू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सांगा असं विचारतात. इलेक्ट्रिक करंट हा प्रश्न विचारला, इलेक्ट्रॉन करंट नाही. आता इलेक्ट्रिक करंट म्हणल्यानंतर किती, 25 प्रोटॉन इकडे आलेत आणि 10 इलेक्ट्रॉन इकडे गेलेत. मग इलेक्ट्रिक करंट याच्यामुळे किती झालं, इलेक्ट्रिक करंट
कुणामुळं? प्रोटॉनमुळं. कॉज ऑफ प्रोटॉन, बिकॉज ऑफ प्रोटॉन. किती येणार? इक्वल टू 25E/T. टी टायमामध्ये 25 प्रोटॉन इकडे आलेत म्हणून इलेक्ट्रिक करंट बिकॉज ऑफ प्रोटॉन इतकं आलं. आणि 10 इलेक्ट्रॉन इकडे गेलेत, मग 10 इलेक्ट्रॉन इकडे गेलेत, इलेक्ट्रॉन करंट 10E/T आहे, -10E/T आहे. पण इलेक्ट्रिक करंट बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन, मग इलेक्ट्रिक करंट बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन किती असेल? किती असेल? 10E/T. 10E/T. का? इलेक्ट्रिक करंट बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन म्हटलं. इलेक्ट्रॉन इकडे गेले तर कन्व्हेन्शनल पॉझिटिव्ह चार्ज इकडे आहेत, 10E/T. तर मग मला सांगा टोटल इलेक्ट्रिक करंट किती झालं विद्यार्थी मित्रांनो? दोघांचे ॲडिशन किती झालं मग? 35E/T. राईट. हा प्रश्न आहे बाळा. तुम्हाला असं विचारतात, हां समजा असं उलटं विचारलं, समजा इलेक्ट्रॉन करंट किती झालं, टोटल इलेक्ट्रॉन करंट किती वाहिलं, तर लक्षात घ्या यांच्या 10 इलेक्ट्रॉनमुळं तर इलेक्ट्रॉन करंट आहेत, तर प्रोटॉन इकडे गेल्यामुळं 10 इलेक्ट्रॉन 25 इलेक्ट्रॉन इकडे आलेत म्हणून टोटल इलेक्ट्रिक करंट 35E/T. टोटल इलेक्ट्रॉन करंट -35E/T. म्हणून इकडे जाणारे चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज आणि इकडे निली असं जर विचारलं तर तेव्हा दोघांच्या करंटची काय करायची? ॲडिशन करायची. पण ॲडिशन करत असताना मात्र मायनस घ्यायचं, कारण इलेक्ट्रिक करंट विचारताय तर इलेक्ट्रॉनमुळे इलेक्ट्रिक करंट प्लस येतं आणि पॉझिटिव्ह प्रोटॉनमुळं इलेक्ट्रॉन करंट मायनस येतं. मग प्रोटॉनमुळं इलेक्ट्रॉन करंट जर म्हटलं असतं इथं इलेक्ट्रॉन करंट बिकॉज ऑफ प्रोटॉन मायनस, आणि इलेक्ट्रॉनिक करंट बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन मायनस, किती आला असतं सांगा बरं? -35E/T. टोटल इलेक्ट्रॉनिक करंट -1035E/T. म्हणजे साधं सरळ एक्झाम्पल, दोन अपोजिट चार्जेस, अनलाईक चार्जेस जर त्या एरियाला क्रॉस करत असतील तर अशा वेळेस दोघांचं टोटल करायचं, दोघांचे ॲडिशन करायचं. इथं 10 आणि 25 35, टोटल नेट चार्ज 35. हां पॉझिटिव्ह पण इकडेच निगेटिव्ह पण ते इकडे जात असतील ना तेव्हा मात्र मायनस करायचं. म्हणजे कसं? समजा 10 इलेक्ट्रॉन इकडे गेलेत आणि 25 प्रोटॉन इकडे गेलेत, दोघंही एकाच दिशेत पळायला लागलेत. 10 इलेक्ट्रॉन इकडे पळायला लागलेत आणि 25 प्रोटॉन पण तिकडेच पळतात. आता सांगा इलेक्ट्रिक करंट 25E/T झालं आणि इलेक्ट्रिक करंट बिकॉज ऑफ दिस इलेक्ट्रॉन -10E/T झालं. तर टोटल किती झालं? सबट्रॅक्शन. नीट लक्षात घ्या बरं. एकाच दिशेमध्ये जर अनलाईक चार्जेस जात असतील तर तेव्हा सबट्रॅक्शन करा. अनलाईक चार्जेस जर अपोजिट डायरेक्शन में जात असतील तर ॲडिशन करा. ओके. लाईक चार्जेस एका दिशेत जात असतील तर ॲडिशन करा. अनलाईक चार्जेस एका दिशेत जात असतील तर सबट्रॅक्शन करा. आणि लाईक चार्जेस अपोजिट डायरेक्शन में जात असतील तर सबट्रॅक्शन करा. लाईक चार्जेस म्हणजे इकडे 25 प्रोटॉन इकडे 25 प्रोटॉन, सॉरी इकडे 25 प्रोटॉन इकडे 10 प्रोटॉन, 25 प्रोटॉन इकडे 10 प्रोटॉन इकडे, तर तेव्हा दोघांचं सबट्रॅक्शन होतं. लक्षात घ्या. लाईक चार्जेस आणि अनलाईक चार्जेसची ॲडिशन कधी करायचं? सबट्रॅक्शन करायचं. लाईक चार्जेस सेम डायरेक्शन आणि अपोजिट डायरेक्शन, सेम डायरेक्शन आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये. लाईक चार्जेस सेम डायरेक्शन असेल तर ॲड करा, ॲड, आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल तर सबट्रॅक्ट करा. लाईक चार्जेस सेम डायरेक्शनमध्ये तर ॲड करा आणि लाईक चार्जेस
अपोजिट डायरेक्शनमध्ये जात असतील तर सबट्रॅक्ट करा. अनलाईक चार्जेस सेम डायरेक्शनमध्ये जात असतील तर अनलाईक चार्जेस सेम डायरेक्शनमध्ये जात असतील तर म्हणजेच कसं, इकडे 10 इलेक्ट्रॉन आणि 25 प्रोटॉन गेलेत तर तेव्हा काय झालं, सबट्रॅक्शन करा. अनलाईक चार्जेस अपोजिट डायरेक्शनमध्ये जात असतील तर ॲड करा. तर हा दोघातला वेगळेपणा आहे बाळांनो. म्हणून नेट करंट, इलेक्ट्रिक करंट काढण्यासाठी हे 2 पॉईंट जर लक्षात ठेवलात तर तुम्हाला ॲडिशन कधी होते, सबट्रॅक्शन कधी होते, कारण हे करंट आहे ना, याला दिशा असते. तो लेफ्टला चाललाय का राईटला चाललाय, क्लॉकवाईज चाललाय का अँटी क्लॉकवाईज चाललाय, करंटला डायरेक्शन असतात बाळांनो. तरी पण आपण त्याला वेक्टर म्हणत नाहीये, तो स्केलार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रॉन करंट काय असतं, इलेक्ट्रिक करंट काय असतं आणि हाऊ टू फाइंड द नेट करंट थ्रू इलेक्ट्रॉन करंट थ्रू द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द कंडक्टर अँड इलेक्ट्रिक करंट थ्रू द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द कंडक्टर, त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं त्याबद्दलचं इन्फॉर्मेशन इथं सांगितलं बाळांनो. म्हणजे करंटला डिफाईन करत असताना मग तो इलेक्ट्रिक करंट असो की इलेक्ट्रॉन करंट असो, तर इलेक्ट्रॉन करंट म्हणजेच तुम्हाला लक्षात आलं इलेक्ट्रॉनमुळे निर्माण झालेलं करंट आणि कन्व्हेन्शनल पॉझिटिव्ह चार्जमुळे निर्माण झालेलं करंट इलेक्ट्रिक करंट असतं. दोघांच्या दिशेबद्दल बोललोय. बोथ आर स्केलार असतात. त्यांचं युनिट मात्र ॲम्पियर आहे. ॲम्पियर इज द SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट अँड बायोट इज द CGS युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर 10 ॲम्पियर इक्वल टू 1 बायोट असतं बाळांनो. CGS unit of electric current is 1 biot and 1 biot equal to 10 ampere. इथं CGS युनिट SI युनिट पेक्षा मोठं असतं. 10 पटीनं ॲम्पियर, 10 ॲम्पियरचा एक बायोट तयार होतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिक करंट स्केलार आहे, त्याला दिशा असते, पण वेक्टर्स लॉज ऑफ ॲडिशन ओबे करत नसल्यामुळे त्याला स्केलार म्हणतो. त्याची दिशा कशी असते ते पण सांगितलं. इलेक्ट्रॉन करंट कुणीकडनं कुणीकडे जातं, इलेक्ट्रिक करंट कुणीकडनं कुणीकडे जातं ते पण सांगितलं. त्याला मोजण्यासाठी आपण युनिट वापरतोय. SI सिस्टीममध्ये ॲम्पियर वापरायचं आणि CGS सिस्टीममध्ये बायोट असतं आणि एक बायोट म्हणजेच 10 ॲम्पियर असतं. बायोट इज द CGS युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट असतं बाळांनो. तर हे इलेक्ट्रिक करंटबद्दल इन्फॉर्मेशन. मग आता पुन्हा प्रश्न, ही जर स्केलार असेल तर मग हाऊ टू रिप्रेझेंट इट इन टू व्हेक्टर फॉर्म. दिशा तर आहे त्याला म्हणताय, मग व्हेक्टर फॉर्ममध्ये लिहिणार कसं